तर मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे उद्या निवृत्त होणार आहेत। त्याआधीच आता केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर हे आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेले आहेत। केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत राजीव कुमार हे उद्या त्यांचा कार्यकाळ संपणार आहे आणि त्याआधीच आता मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। काय अधिक माहिती आहे संदीप? अगदी बरोबर आहे सचिन। आज खरं तर बैठक झाली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी, कारण त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आलेली होती मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणुकीसाठी। आणि ती बैठक झाल्यानंतर आता जी माहिती समोर येते त्यानुसार ज्ञानेश कुमार हे यापुढचे मुख्य निवडणूक आयुक्त राहणार आहेत आणि त्यांची जी मुदत आहे ती 26 जानेवारी 2029 पर्यंत राहणार आहे। अर्थातच 2029 सालच्या ज्या लोकसभा निवडणुका होतील त्या कदाचित त्यांच्याच नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या कार्यभाराखाली पार पडतील असं देखील आपण म्हणू शकतो। आणि ज्ञानेश कुमार यांनी यापूर्वी म्हणजे निवडणूक आयुक्त म्हणून काम केलेलं आहे। आता ते मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहतील आणि ज्ञानेश कुमार यांच्या जागी विवेक जोशी यांची देखील निवड करण्यात आलेली आहे। आणि ज्ञानेश कुमार हे येत्या 19 फेब्रुवारीला म्हणजे परवा दिवशी जो पदभार आहे तो स्वीकारणार आहेत, कारण उद्या त्यांची जे पहिलाचे जे मुख्य निवडणूक आयुक्त होते त्यांची मुदत उद्या संपते। उद्या त्यांची रिटायरमेंट आहे। तेव्हा आता यापुढे मुख्य निवडणूक आयुक्त देशाचे हे ज्ञानेश कुमार असणार आहे। तरी सगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका असतील किंवा लोकसभा निवडणुका असतील या राजीव कुमार यांच्यानंतर आता ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहेत। सचिन, धन्यवाद संदीप या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।